सर्व उमेदवारांचे टेक्नोअर्श या चॅनलवरती हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत प्रशिक्षणार्थ्यांनी ट्रेनी व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे। ट्रेनी व्हेरिफिकेशन करणे अत्यंत गरजेचे आहे। ट्रेनी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय उमेदवारांना म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना हॉल तिकीट जनरेट होणार नाही। त्यामुळे प्रत्येक स्टुडंटने ट्रेनी व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे। आज आपण पाहणार आहोत ट्रेनी व्हेरिफिकेशन NCVT MIS पोर्टलवरती प्रशिक्षणार्थ्यांनी कसे करायचे आहे। त्यासाठी प्रथम ट्रेनी व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्रथम आपल्याला जायचं आहे NCVT MIS पोर्टलवरती। आपण पाहूयात। आपल्याला ओपन करायचं आहे ncvtmis.gov.in। हे पोर्टल ओपन झाल्यानंतर आपल्याला ट्रेनी टॅबमध्ये ट्रेनी प्रोफाईल हा टॅब सिलेक्ट करायचा आहे। त्यामध्ये उमेदवारांना रजिस्ट्रेशन नंबर, फादर नेम, डेट ऑफ बर्थ एंटर करायचे आहे आणि त्यानंतर जो काही कॅप्चा येईल तोही एंटर करायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबरच्या ठिकाणी उमेदवारांचा रोल नंबर जो आहे जो त्यांना एक्झामसाठी यूज करायचा आहे तो टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर म्हणून। तो रजिस्ट्रेशन नंबर R वरून स्टार्ट होतो, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या ITI मधून प्राप्त होईल किंवा MIS पोर्टलवरूनही आपण रजिस्ट्रेशन नंबर ॲक्सेस करू शकतो। त्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे उमेदवाराची माहिती ओपन होईल। त्यामध्ये उमेदवाराचे सर्व डिटेल्स त्यांना दिसतील, त्याचे सेशन, ॲडमिशन डेट, UID नंबर, ट्रेनी नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, त्याचा मोबाईल नंबर, त्याने जे काही डिटेल्स एंटर केलेले आहेत ते उमेदवाराने खात्रीशीरपणे ते बरोबर आहेत की नाही ते चेक करून घ्यावे। अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुमचे डिटेल्स सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमची इन्फॉर्मेशन दिसेल, ट्रेनी इन्स्टिट्यूट डिटेल्स। त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ट्रेनी करायचं आहे। व्हेरीफाय ट्रेनी केल्यानंतर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन दिसेल उमेदवाराची। त्यामध्ये ट्रेनी नेम, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, मदर नेम, मोबाईल नंबर दिसेल। त्यानंतर आपल्याला ईमेल ID उमेदवाराचा एंटर करायचा आहे। इथे जर कोणाची स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही चेंजही करू शकता। ईमेल ID एंटर केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना OTP प्राप्त होईल। एक मोबाईल नंबरवरती आणखी एक उमेदवाराला OTP प्राप्त होईल, तो त्याच्या ईमेल ID वरती जो उमेदवाराने एंटर केलेला आहे त्या ईमेल ID वरती OTP ID प्राप्त होईल। आता आपण एंटर करूयात OTP ID मोबाईलवरचा। त्यानंतर ईमेल ID मध्ये डिजिट इकडून एक मेल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा ईमेल ID साठी OTP प्राप्त होईल। अशा प्रकारे मेल येईल। हा OTP पुन्हा तुम्हाला MIS पोर्टलवरती एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा डेटा व्हेरीफाय करू शकता। पुन्हा कन्फर्म करण्यासाठी पुन्हा तुम्ही लॉग इन करून बघा। त्यानंतर पुन्हा असे डिटेल्स आल्यानंतर जर पुन्हा तुम्ही व्हेरीफाय ट्रेनी तिथे कोपऱ्यात जो टॅब आहे त्याच्यावर क्लिक केलं तर अशा प्रकारे मेसेज येईल, रजिस्ट्रेशन नंबर व्हेरीफाईड ऑलरेडी। अशा प्रकारे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपला डेटा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा। धन्यवाद।